काँग्रेस सेवा दलासह युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, NSUI सर्व सेल अशा काँग्रेस अंतर्गत ज्या संघटना आहेत त्या संघटनेसाठी प्रत्येक प्रभाग वाईज बैठका घेऊन काँग्रेस पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करणार असे सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांनी आज काँग्रेस भवन येथे झालेल्या बैठकीमध्ये बोलताना त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आज दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी काँग्रेस भवन सांगली येथे सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम व काँग्रेस सेवा दलाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रारंभी शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेश नाईक व ST इंटकचे अध्यक्ष DP बनसोडे साहेब यांच्या हस्ते डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी बोलताना राजेश नाईक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती म्हणून 12 वर्षे आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी सर्व जाती धर्माच्या सर्व पक्षाच्या पदाधिकारी यांना मान सन्मान देऊन लोकशाही बळकट करण्याचे काम केले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबरोबर स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेऊन त्यांनी शेतकरी, कष्टकरी, युवकांना न्याय देण्याचे काम केले आहे. अशा या थोर स्वातंत्र्यसेनानी डॉ. राजेंद्र प्रसाद यांना भारतरत्न देऊन गौरवण्यात आले होते. त्यांना मी काँग्रेस पक्षाच्या वतीने विनम्र अभिवादन करीत आहे. यावेळी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी काँग्रेस सेवा दलाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी काँग्रेस सेवा दलाचे सक्रिय सभासद करून सांगली जिल्हा देशामध्ये अग्रेसिव्ह करावे. तसेच मोदी सरकारने जे अमेरिकेबरोबर केलेल्या कराराच्या विरोधात एप्स्टीन फाईलच्या संदर्भात भारताची जी नाचक्की होत आहे व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधामध्ये BJP व केलेल्या आंदोलन तसेच काँग्रेस पक्ष प्रवक्ते हनुमंत पवार यांच्या वर झालेला हल्ला त्याच्या विरोधामध्ये अनेक विषयावरती भाजपाच्या विरोधामध्ये तसेच भाजप सरकार विरोधामध्ये तीव्र आंदोलन छेडावे लागेल तरच आपण सामान्य जनतेला न्याय मिळवून देऊ असे सांगितले. यावेळी स्वातंत्र्य व प्रस्ताविक मौलाली वंटमोरे यांनी मांडले व शेवटी आभार करून पळसुले यांनी मांडले. शिराळच्या तुकाराम चव्हाण, आटपाडीचे हनुमंत यादव, खानपूरचे मच्छिंद्र महापुरे, माजी SPI सुनील भिसे, जिल्हा उपाध्यक्ष गुलाबराव भोसले, अंकलीचे रवींद्र कोलप, नामदेव पाठाडे, श्रीधर बारटक्के, राजेंद्र कांबळे, लालसाहेब तांबोळी, सौ प्रतीक्षा काळे, कांचन खंदारे, मीना शिंदे, शमशाद नायकोडी, जन्नत नायकवडी, भाग्यश्री सुतार, साधना साबळे, मुपीद कोळेकर, ॲडव्होकेट अर्जुन कोकाटे, मारुती पाटील, उस्मान मखदूम, कुतुबुद्दीन